नमस्कार मित्रांनो, नवी जन्मे नमी या मालिकेच्या 28 फेब्रुवारीच्या फुल एपिसोडमध्ये तुम्हाला असे पाहायला मिळते की आता जयसी म्हणत असते की आपण आईंची डेड बॉडी इकडे हॉस्टेललाच आणूया. स्वानंदिनी म्हणत असते नाही, आईची डेड बॉडी इकडे हॉस्टेलला आणायची नाही मला, कारण आता ती गावामध्येच राहत होती, त्यामुळे तिचे अंत्यसंस्कारसुद्धा गावामध्येच झाले पाहिजे अशी माझी इच्छा आहे आणि कदाचित आईलासुद्धा तेच हवं असणार आहे. असं म्हणल्यानंतर मनी हा तिथे आलेला असतो. तो म्हणत असतो ठीक आहे स्वानंदिनी, जशी तुझी इच्छा असेल आपण आता आईंना गावाकडेच घेऊन जाऊया. म्हणूनच आता हे तिघेसुद्धा ॲम्ब्युलन्समध्ये बसून आईंना आता गावाकडे घेऊन चाललेले असतात. त्यावेळी स्वानंदिनी म्हणत असते भाऊला ही गोष्ट समजली पाहिजे. आता ती भाऊला फोन करत असते, पण ती म्हणत असते कदाचित भाऊने माझा नंबर ब्लॉक केला असणार आहे, म्हणून ती मनीच्या फोनवरनं फोन करत असते. पण मनी म्हणत असतो हे काय, भाऊ फोन उचलत नाही आहे, कदाचित बिझी असेल किंवा मग तो फोनच उचलत नसणार आहे. स्वानंदिनी म्हणत असते हो ना, भाऊचा आईवरती खूप जीव होता आणि भाऊला ही गोष्ट जर बाहेरून समजली की आईच्या बाबतीत असं घडलं आहे तर त्याला खूपच वाईट वाटेल. स्वानंदिनी ही आता आलेली असते गावामध्ये आणि तिची बहीणच तिथे समोर असते आणि ती बहिणीला मिठी मारते. त्यावेळी सरस्वती लगेच मागे लोटते आणि म्हणत असते मागे हो. आता स्वानंदिनीला असं वाटत असते की ताई आता मला जवळ घेईल, चांगलं बोलेल, पण ती म्हणत असते हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. तू अशी मुंबईला निघून गेली आणि तुझ्या मागे मागे आई तुला शोधण्यासाठी तिथपर्यंत आली. तिने अगदी माझा विचारसुद्धा केला नाही आणि आज आईचं जे काही झालं आहे ना ते फक्त तुझ्यामुळे झालेलं आहे आणि तू काही अंत्यसंस्कार करण्यासाठी येऊ नकोस, मी माझं बघून घेईल. मनी म्हणत असतो हे बघा, तुम्ही दोघे बहिणींनी देखील आता एकत्र येऊन राहिलं पाहिजे. असं एकमेकीसोबतच भांडणं केले तर हे दुःख कसं वाटून घेणार आहात, अजून तुम्हाला दुःख होईल. त्यामुळे आता स्वानंदिनीला गावामध्ये येऊन दे. असं म्हणल्यानंतर मनी म्हणत असतो की हवं तर मी तुमची साथ देण्यासाठी तयार आहे. तिची बहीण म्हणत असते आधी तर तू मला माझ्या आईपासून लांब केलेलंच आहेस आणि आता जर का तू गावामध्ये आलीस ना तर गावातले सगळेजण तुला मारून मारून हकलवून देतील, त्यामुळे ना तू गावामध्ये नाही आलेलीच ठीक राहणार आहे. तू जाग येत ना. आता मनी म्हणत असतो एक मिनटं माझं ऐकून घेताय का तुम्ही दोघीजणी जर अशा भांडणं केले तर ह्याने दुःख तुम्हालाच होणार आहे ना. तर इकडे पाहायला मिळते की अरविंदला संचिता विचारत असते काय केलंस तू हे सगळं काही. अरे मी तुला स्वानंदीला मारण्यासाठी सांगितलं होतं, तू तिच्या आईला का मारलेलं आहेस. त्यावेळी तो म्हणत असतो मी माणसाला सांगितलं होतं की ती पळणारी बाई आहे ना तिला मारायचं आहे. स्वानंदिनी ही पुढे पळत होती आणि तिची आई तिच्या मागे पळत होती, त्याला वाटलं की तिलाच मारायचं आहे आणि म्हणूनच तिने तिला उडवलेलं आहे. संचिता म्हणत असते हे काय सांगतो आहेस तू, आता ती जिवंत तर असेल ना. त्यावेळी आता अरविंद म्हणत असतो सॉरी नाही, ती जिवंत नाही आहे, तिचा मृत्यू झालेला आहे. संचिता म्हणत असते मूर्ख काय केलंस तू, आधीच आता माझा संशय आलेला आहे, मी मोबाईलमध्ये नंबर ब्लॉक केला होता, हे जर आता सुजितला समजलं तर सगळंच अवघड होऊन बसेल. अरविंदला राग येतो आणि तो म्हणत असतो बाद झालं, आत्तापर्यंत सगळं तुझं ऐकत आलो आहे, तुझी मदत करत आलेलो आहे, माझंच चुकलं, पण आता इथून पुढं ना मी तुझी एकही गोष्ट ऐकणार नाही, जा तुला काय करायचं असेल ना ते कर. आता अरविंदला पण खूपच राग आलेला असतो. संचिता त्याच्याकडे पाहतच राहते आणि तो आता त्यातनं रागारागाने निघून जातो. नंतर आता पाहायला मिळते स्वानंदिनी आणि तिची बहीण ही तिथे थांबलेली असते आणि आता आईच्या बॉडीला ही अग्नी कोण देणार आहे हे तिथे विचारणं चालू झालेलं असतं. त्यावेळी मात्र दोघींना पण हा प्रसंग सावरतच नाही आणि दोघीजणी पण आईच्या बॉडीला मिठी मारून खूपच रडत असतात. स्वानंदिनी आता मनात म्हणत असते आई तू माझ्या मागे पळत होती आणि त्यामुळेच हे सगळं झालेलं आहे, तुझ्या मृत्यूला मीच जबाबदार आहे असं ती स्वतःच मनाशी स्वतःला दोष देत असते. तिथे असलेले पंडित म्हणत असतात बरं आता अंत्यसंस्काराची तयारी झालेली आहे, बॉडीला अग्नी कोण देणार आहे. असं म्हणल्यानंतर ते म्हणत असतात इथे तर भाऊसुद्धा नाही आणि गावातले लोक कोणीच तयार होत नसतात, कारण स्वानंदिनीने असं केल्यामुळे ते म्हणत असतात की आम्ही आता यांच्या पार्थिवाला अग्नी देणार नाही. असं म्हणल्यावर अनुष्का पुढे येते आणि ती म्हणत असते या आईच्या दोन भक्कम अशा मुली इथे असताना कशाला गरज आहे कोणाची, तर आता यांच्या बॉडीला अग्नी या दोघीजणीच देणार आहेत, त्यांच्या मुलीच देणार आहे आणि मुली या किती सक्षम असतात हे यातून सिद्ध होणार आहे. कारण जर इथील गावकरी किंवा त्यांचा मुलगा जरी इथे नसेल तरी देखील त्यांच्या मुली तर इथे आहेत ना. ऐका माझं, हे बघ स्वानंदिनी, तू आणि तुझ्या बहिणीने मिळून आता आईच्या शरीराला अग्नी द्यावी, कारण हीच त्यांची देखील इच्छा असणार आहे. स्वानंदिनी आता लगेचच तिला मिठी मारते आणि या दोघीजणी आता अग्नी देण्यासाठी तयार झालेल्या असतात. तिने गुरुजीला आणि गावातल्या लोकांना बरोबर समजावून सांगितलेले असते. दोघे पण खूपच रडू लागलेले असतात. तर आता इकडे मनी म्हणत असतो स्वानंदिनीला हे बघ सावर स्वतःला. ती म्हणत असते की माझी बहीण कुठे गेली. तो म्हणत असतो गावकऱ्यांनी
जसेच आता तिथे आग्नी दिली आणि सगळे गेले, त्याचबरोबर ती सुद्धा निघून गेली आहे. ती म्हणत असते आता काय करायचं आहे, तर मनी म्हणत असतो सावर स्वतःला. आता स्वानंदी म्हणत असते त्या इतर पूर्णपणे एकटी पडली असणार आहे. आधीच तिचं लग्न मोडलं आणि त्यानंतर आई तिला सोडून गेली. आता तिला कसं वाटत असणार आहे ना. मनी आता स्वानंदीला आधार देत तिला म्हणत असतो आपल्याला निघायला हवं. आणि ते आता पुन्हा जाण्यासाठी निघालेले असतात. ते आता तिथे गावात आलेले असताना मुंबईला आलेले असतात आणि आता तिथे मनी समजावून सांगत असतो जयसीला की स्वानंदिनीची काळजी घे, तिच्यावरती खूप मोठा प्रसंग आवलेला आहे, त्यामुळे तिला हे सगळं निभावता येणार नाही. ती जयसी म्हणत असते मलाच इतकं दुःख होत आहे तर तिला किती दुःख होत असणार आहे. माझ्या बेस्ट फ्रेंडची मी काळजी घेणार आहे. हे सगळं काही आता सुजित लांब थांबून पाहत असतो. तो बघतो स्वानंदिनी आणि मनी दोघे पण एकत्र आहे. त्यावेळी हा सुजित म्हणत असतो मित्र असून माझा असा गैरफायदा घेतलास का, आता बघ मी सुद्धा मैत्री कसा निभावतो. पुढील भागात पाहायला मिळते की आता सुजित म्हणत असतो मनीला तू स्वानंदिनी सोबत कुठे गेला होतास. त्यावेळी तो सांगत असतो एकदा ऐकून तरी घे काय झालेलं आहे. तर सुजित आता त्याचं काहीच ऐकून न घेता त्याच्यासोबत डायरेक्टली भांडणच करू लागतो. तर अशाच मालिकेचे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.